नागपूरमधील भाषणात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर भाष्य केलंय। बागेश्वर महाराजांनी आपल्या भाषणात दावा केला की छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींकडे गेले आणि म्हणाले की आपण खूप युद्ध लढलो, आता हे राज्य तुम्हीच सांभाळा, काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाहीये। त्यावर रामदास स्वामींनी राज्य चालवण्याचं मान्य केलं, पण ते राजांच्याच आदेशानुसार असेल असं सांगितलं। इतकंच नाही तर बागेश्वर महाराजांनी हिंदूंनी 4 मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित करावे असंही विधान केलं। यावरून वाद निर्माण झालाय। दरम्यान जगातील पहिले भारत दुर्गा मंदिर नागपूरच्या जामठा परिसरात उभारलं जाणार असून त्याचा भव्य शिलान्यास सोहळा नागपूरमध्ये पार पडला। यावेळी बागेश्वर महाराज यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ 28 एप्रिल रोजी बुलढाण्यातील त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे। याच दिवशी बुलढाण्यात ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार आहे। दरम्यान या पुस्तकाचे विद्यमान प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाड यांनी बुधवारी रात्री शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आंबी यांनी गुरुवारी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली, पण 24 तासानंतर देखील गुन्हा दाखल करण्याची कोणतीच प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली नाही। यामुळे रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह थेट पोलीस ठाण्यात धडक दिली, तसेच पोलीस अधिकारी सतीश होडगर यांना धारेवर धरलं। जिममधील अतिव्यायाम एका 23 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे। नागपूरमध्ये ओम भोयर तरुणाची अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी चक्क फाटली आहे। मात्र गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाल्याने त्याचा प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालंय। परंतु या घटनेनंतर अतिव्यायाम करणाऱ्या तरुणांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं समोर आलंय। 10 एप्रिलला ओम भोयर नेहमीप्रमाणे जिममध्ये गेला। तिथे त्याने शारीरिक क्षमतेपेक्षा अतिताण सहन करत जिम मारायला सुरुवात केली। त्यामुळे त्याला अचानक त्रास होऊ लागला आणि कालांतराने कळलं की त्याच्या मेंदूची रक्तवाहिनी फुटली आहे। यानंतर त्याचे डोके दुखायला लागले, उलटी झाली। मात्र ओमच्या प्रथमदर्शनी ही बाब लक्षात आली नाही। काही तासांनी त्याला अस्वस्थ वाटू लागले व पुढे त्याला अर्धांग वायूचा झटका आला होता। त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून सुदैवाने डॉक्टरांनी गोल्डन अवरमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर या तरुणाचे प्राण वाचलेत। इच्छापत्रांच्या संरक्षणासाठी कस्टोडियन म्हणून राज्यातील महापालिकांमध्ये आयुक्त तर नगरपालिकांमध्ये मुख्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश नगर विकास विभागाने दिलेत। यासाठी एक स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्मही कार्यान्वित करण्यात आलाय। शासनाच्या निर्णयानुसार शहरी भागातील जन्म मृत्यू निबंधक म्हणून कार्यरत असलेले महापालिका आयुक्त आणि नगरपालिका नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांचा आता अधिकृत कस्टोडियन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा असणार आहे। ऑनलाईन अर्जानंतर 7 दिवसात कस्टोडियनची भेट घेऊन कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करावी लागेल। ऑफलाईन प्रक्रियेत नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र 2 प्रतींमध्ये सादर करणं आवश्यक आहे। या सेवेसाठी 1000 रुपये नोंदणी शुल्क आकारले जाईल। तसेच भविष्यात हे इच्छापत्र रद्द करायचे असल्यास मूळ प्रत सादर करून पोर्टलवरून माहिती हटवण्याची तरतूदही करण्यात आली आहे। विधान परिषदेतील 10 जागांपैकी 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या एका जागेवरून चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एका जागेसाठी 6 जणांची नावे चर्चेत आहेत। यामध्ये प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय माजी आमदार राजेंद्र जैन, सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे, बाबा सिद्दकी यांचे पुत्र आणि माजी आमदार जिशान सिद्दकी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, सुनील टिंगरे आणि उमेश पाटील यांची नावं चर्चेत आहेत। तसेच अमोल मिटकरी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी केली जाणार आहे। आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदारांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे आपला खूप मोठा राजकीय धक्का बसलाय। आपचे खासदार राघव चड्डा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह 7 जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला। यानंतर राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी पक्ष सोडण्यामागचं कारण सांगत म्हटलंय की अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आप पक्ष आता देशासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे। गेल्या काही वर्षात मला असं वाटू लागलं होतं की मी योग्य व्यक्ती असलो तरी आप सारख्या चुकीच्या पक्षात कार्यरत आहे। त्यामुळेच मी आपपासून दूर जाण्याचा आणि जनतेची अधिक जवळून सेवा करण्याचा निर्णय घेतला।
मागील 12 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेतले, ज्यासाठी इतर राजकीय पक्ष घाबरतात। मोदींच्या नेतृत्वावर देशाची जनता विश्वास दाखवते। आतापर्यंत 3 वेळा त्यांनी विश्वास दाखवलाय, असं म्हणत राघव चड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीला इराणच्या मुंबई आणि हैदराबादमधील दूतावासांनी एक्सवरून उत्तर दिलंय। ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा नरकाचे द्वार असा उल्लेख करणारा एक लेख समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्यानंतर भारतामध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली। यावरून इराणच्या मुंबईमधील वाणिज्य दूतावासाने महाराष्ट्राची वैशिष्ट्य असलेला 18 सेकंदाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला। कोणीतरी ट्रम्प यांच्यासाठी एका दिवसाच्या सांस्कृतिक डिटॉक्सची नोंदणी करावी, त्यामुळे कदाचित त्यांची वायफळ बडबड कमी होईल। कधीतरी भारतात येऊन पहा, मग बोला, असं यामध्ये म्हटलंय। तर दुसरीकडे इराणच्या हैदराबादमधील वाणिज्य दूतावासाने भारत आणि चीनच्या प्राचीन संस्कृतीची प्रशंसा केली आहे। चीन आणि भारत हे संस्कृतीचे उगमस्थान आहे। खरा नरक तर ती जागा आहे जिथे युद्धखोर राष्ट्राध्यक्षाने इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती, असं दूतावासाने पोस्टमध्ये नमूद केलंय। भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकवर मोठी कारवाई करत तिचा बँकिंग परवाना रद्द केलाय। 24 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या कठोर आदेशानुसार आता या बँकेला कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देता येणार नाहीये। हा निर्णय शुक्रवारी कामकाज संपल्यानंतर तात्काळ लागू करण्यात आला असून दीर्घकाळ चाललेल्या नियमभंग आणि नियामक अडचणींमुळे बँकेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। बँकेने परवाना देताना घालून दिलेल्या अटी व नियमांचं पालन केलं नाही, तसेच तिचे व्यवस्थापन आणि कार्यपद्धती जनहित व ग्राहकांच्या हिताच्या विरोधात असल्याचं आरबीआयच्या निरीक्षणात आलं। पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्याने ग्राहकांना नवीन खाते उघडणे, पैसा जमा करणे किंवा इतर बँकिंग सेवा घेणे आता शक्य राहणार नाहीये। मात्र ग्राहकांना त्यांच्या खात्यातील आधीच्या रकमेची सुरक्षितपणे पैसे काढण्याची मुभा राहील। व्यवहारांवर मर्यादा आल्याने यूपीआय वॉलेट आणि ऑटोपे सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात। आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर असलेल्या विराट कोहलीने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला। या खेळीदरम्यान विराटने आयपीएलमध्ये 800 चौकार पूर्ण करण्याचा मान मिळवला। असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरलाय। त्याच्या खालोखाल शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे। केवळ चौकारच नाही तर विराटने या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील 300 षटकार पूर्ण केलेत। आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा विराट हा एकूण तिसरा आणि रोहित शर्मानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय। या यादीत क्रिस गेल 357 षटकारांसह अव्वल स्थानी आहे, तर रोहित शर्मा 310 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। विराटने 274 सामन्यात हा टप्पा गाठला असून एम.एस. धोनी 264 आणि ए.बी. डेव्हिलियर्स 251 यांना त्याने मागे टाकलंय। अभिनेता संजय दत्त आता आपल्या सर्वात गाजलेल्या खलनायक अवतारात पुन्हा परतलाय। संजय दत्तच्या खलनायक रिटर्न्सचा टीझर प्रदर्शित झाला असून तब्बल 33 वर्षांनंतर बल्लू पुन्हा एकदा पडद्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झालाय। यावेळी बल्लूचा अंदाज पूर्वीपेक्षाही अधिक भयानक आणि खतरनाक पाहायला मिळतोय। संजय दत्तने 24 एप्रिल रोजी खलनायक रिटर्न्सची अधिकृत घोषणा करत सोशल मीडियावर टीझर शेअर केला। हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला। लांब केस, दाढी, डोळ्यात आग असं संजय दत्तचा भीतीदायक लुक पाहायला मिळतोय। दरम्यान खलनायक रिटर्न्स हा 1993 मध्ये आलेल्या सुपरहिट खलनायक चित्रपटाचा सिक्वेल आहे। या चित्रपटात संजय दत्त सोबत माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या।